आप देख रहे हैं भवानी टाइम्स। संघमित्रा डोंगरे यांची पत्रकार परिषद, उपसरपंचावर गंभीर आरोप। खाडीपारा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाला उपसरपंचाकडून अपमानजनक वागणूक। सरपंच संघमित्रा डोंगरे यांनी मागितली निष्पक्ष चौकशी। सरपंच डोंगरे यांनी उपसरपंचावर केले अपमानकारक वर्तनाचे आरोप। गोंदियामध्ये संघमित्रा डोंगरे यांची पत्रकार परिषद, उपसरपंचावर गंभीर आरोप। आज दिनांक 14 मे 2025 रोजी सरदारजी हॉटेल गोंदिया येथे संघमित्रा संजय डोंगरे, सरपंच ग्रामपंचायत खाडीपार यांनी एक पत्रकार परिषद घेतली। या परिषदेत त्यांनी उपसरपंच आणि सदस्यांनी त्यांच्या विरोधात खोटा अविश्वास प्रस्ताव कसा ठेवला याबद्दल माहिती दिली। ग्रामपंचायत खाडीपार, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया येथील महिला सरपंच संघमित्रा डोंगरे यांनी 10 जानेवारी 2023 रोजी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारताना कायद्याच्या चौकशीत राहून माझी वसुंधरा ग्रामपंचायत पुरस्काराच्या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला होता। परंतु उपसरपंच यांना ही संकल्पना मान्य नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या विरोधात कट कारस्थान रचून मागील 1 वर्षापासून अविश्वास प्रस्ताव आणला, असे डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। यावेळी सरपंच संघमित्रा डोंगरे यांनी उपसरपंचावर गंभीर आरोप करताना सांगितले की ग्रामपंचायतीला येणारे सर्व कामे मागील 40 वर्षापासून उपसरपंच करीत आहेत। मला कामाबाबत पुरेशी माहीत नसल्यामुळे उपसरपंच माझ्या स्वाक्षऱ्या घेऊन एका कामाऐवजी 2 कामाची बिल काढत होता। तसेच त्यांनी उपसरपंचाकडून मागील 1 वर्षापासून त्रास आणि अपमानजनक वागणूक सहन करावी लागली असेही सांगितले। उपसरपंच यांनी नाली सफाईच्या कामाचे आरोप केले असल्याचे सांगितले, परंतु सरपंचांनी स्पष्ट केले की ते काम प्रामाणिकपणे झाले असून मजुरांना रोजी दिली गेली आहे। त्या कामाची शहानिशा रेकॉर्ड भरून तपासून घ्या आणि जर आरोप सिद्ध झाले तर मी सदर रक्कम त्यांना मान्य करेन। या पत्रकार परिषदेत संघमित्रा डोंगरे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला आणि उपसरपंचाच्या वागणुकीविरोधात आवाज उठवला। माझं नाव आहे सौ संघमित्रा संजय डोंगरे। मी खाडीपार ग्रामपंचायतची सरपंच आहे, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया। काय प्रकरण आहे? माझ्यावर जे उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे आणि त्याच्यावर मासिक सभा सुद्धा झालेली आहे, विशेष मासिक सभा। तहसीलदार मॅडमना जे मुद्दे उपस्थित केला होता त्या मुद्द्यांचा मी खंडन केलेलं आहे आणि जे उपसरपंच साहेब आहेत ते गावातील संपूर्ण काम तेच करत असतात। काय त्यांच्यावर आरोप आहे? तुमचं काय एक काम करून 2 बिल काढलेले आहेत आणि 1 नालीचं बांधकाम करून 2 बिल काढले आहेत। माझ्या लक्षात आल्यावर त्यांना विचारणा केली असता त्यांनी माझ्याशी अनुसूचित जाती महिला असल्यामुळे त्यांनी मला मागील 1 वर्षापासून मानसिक त्रास देणं सुरू केलं होतं आणि मी त्याच्यानंतर मग विचारणा केली की सर्व सदस्यांना का माझी वसुंधरामध्ये ग्रामपंचायतच्या पुरस्काराच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे ठरवले असता, तेव्हा सुद्धा त्यांनी विरोध केला। का बरं विरोध केला? काय की माझी पत्नी जेव्हा सरपंच होती तेव्हा आम्ही माझ्या वसुंधरामध्ये भाग नाही घेतला आणि तू कशाला भाग घेत आहेस, गावामध्ये तुझं नाव उज्ज्वल होईल, माझं नाव खराब होईल, या पद्धतीने त्यांनी हे केलं। याआधी सुद्धा तुमचे जे सरपंच होते त्यांच्यावर पण अविश्वास आणले होता। किती लोक असे झाले? माझ्या आधी आता 3 लोक झाले, 3 सरपंच झाले। त्यांच्यावर अविश्वास आणून त्यांना खाली केलेत। याची तक्रार तुम्ही सध्या जे काम ग्रामपंचायतमध्ये काम एक काम केलं आणि 2 बिल काढलेले आहे, घोर झालेलं आहे, याची तक्रार कुठे दिली आहे का? आता समोर करणार आहे मी जिल्हाधिकारी साहेबांकडे। हे 1 नालीचं बांधकाम केलं आणि 2 नालीचं बिल काढलं त्याबाबत। आप देख रहे हैं भवानी टाइम्स।